अवतार म्हणजे काय, परब्रह्म अवतार घेतो म्हणजे काय करतो आणि ते कसं कसं घेतं. तुम्हाला आपल्या रामायण महाभारतापासून तर काल परवा आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत या सगळ्या देवदैवतांनी जे काही अवतार घेतले त्यांना या स्वर्गात मोठा कंटाळा आलता आणि आता खाली जावं यांची मडी उचलायला आणि यांची जुनी भांडी घासायला एवढं काही आपण फार काही मोठं पुण्यान होतो. कुठल्याही पुण्यासाठी देव येतच नाही. पुण्या म्हणजे आपलं काही कारण नाही. आता ज्या वेळेला विषयामध्ये काहीतरी अधर्म अनिती अत्याचार आणि सज्जनांना साधू संतांना त्रास असे प्रकार संभवतात तेव्हा साधू संत परमेश्वर अवतार घेतात आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म मालिका ही तुमच्या हाती मी सांगली किंवा दत्त महाराज हा अवतार किंवा जन्म का झाला तर एक विशिष्ट धर्माचं फार प्रचंड प्रमाणावर उल्लंघन झालं होतं. माता पत्नी पातिव्रत्य सेवाभाव हे बाजारात जरा कमी भावाने विकले जात होतं आणि ती अत्याचार भोग लालसा याचे रेट बाजारात वाढले होते आणि म्हणून त्यावेळेला मूळ परमात्मा आमचा विश्वधारक यांना दुःख झालं आणि मग त्यांनी त्या सर्वांना देवस्त्रिया देव संस्कृती जिला उच्च संस्कृती म्हणतात. संस्कृतीचे प्रकार तीन, एक देवजीवन, एक मानवी जीवन, एक दानव जीवन. दानव म्हणजे राक्षस, मानव म्हणजे जे राक्षसांना सुधारते. आपण मानव पण मानव जीवन जगण्याची लायकी आपण आहेत का नाही हा जरा सध्या वादाचा विषय आहे. आणि देव जीवन या विषयावर आपण बोलावं का मला वाटतं काही बोलू नये, ते फारच अवघड आहे. तर ते देव जीवन सुद्धा निष्कळीत झालं होतं. मानवांनी तर काय भलतच अत्याचार केले होते आणि म्हणून त्या काळात एका धर्माचा संपूर्ण लोप झाला होता. अन्याय हा शेजारचा की एक असा काळ होता त्या काळात की स्त्री हा उपभोगाची वस्तू आहे. इतक्या खालच्या पातळीवर आमची राजसत्ता स्थिर झालेली होती. राजसत्ता, धर्मसत्ता, तत्वज्ञानाचे अन्वयार्थ आणि या सर्वांना जो सुपर परमात्मा की ज्यांनी जगात कुठेच अवतार घेतलेले नाहीये. जे अवतार घेतले ते फक्त भारतात घेतले. अवतार घेताना एक सूक्ष्म कार्यकारण भाव असा आहे त्या अवतारांची मालिका की ज्या ज्या वेळी जगातल्या चांगल्या तत्वांना गालबोट दाखवलं लावलं जातं, तत्वहानी होतं आणि नीतीचं धर्माचं ज्या वेळेला अधिष्ठान बाजूला केलं जातं त्यावेळेला परमेश्वर धावून येतो. तर या क्रूर राजसत्तेला मारू शकेल अशी माणसामधली हिंमत गेलेली जोडून रस्तोच. आणि म्हणून तुम्ही दत्त जन्माच्या वेळेस सगळ्या देवांना धडा शिकवण्यासाठी म्हणून एका महापतिव्रतेचं जीवन चारित्र्य, पातिव्रत्य धर्म, पतिसेवा परायणता. कारण ह्या तत्वांची जर पावित्र्यातून जर हकालपट्टी झाली तर जनावर आणि माणूस त्याच्यात काहीही फरक राहणार नाही. मानवता जी आहे की त्याला जी एक उच्च अवस्था आहे ती एका काही विशिष्ट नीतिमूल्यामुळे आहे. त्या नीतिमूल्याची जपणूक हजारो वर्ष आमच्या विचारवंतांनी केलेली आहे आणि त्याला ज्या वेळेला धक्का बसतो त्यावेळेला थोर असतात पण ते शक्तिशाली नसतात. त्यावेळेला परमेश्वरी अधिष्ठान तिथं असतं. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की त्यावेळेस सती अनुसूयाच्या वेळेस, द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेस, सीताहरणानंतर
किंवा तुम्हाला मी भगवान पांडुरंगाचं उदाहरण देताना की आई आणि बाप यांच्याविषयी आलेला अनादर, त्यातून आलेलं वैफल्य, त्यासाठी भगवानाने पुन्हा इथे गमन केलं कर्नाटक मधून आणि त्या तत्वासाठी ते या तत्वासाठी आणू. आणि हे सगळे झाल्यानंतर मग आम्ही तुम्हाला हळूच कानात गोष्ट सांगितली. आमच्या परंपरेत समाजातले ज्या वेळेला दुर्गुण वाढतात, सद्गुण नष्ट होतात, त्यावेळेला त्या सद्गुणांच्या वाढीसाठी, धर्माच्या नीतीच्यासाठी देव अवतार घेतो. आणि शेवटी मी तुम्हाला गेली 800-900 वर्ष महाराजांनी या देशामध्ये जे उघड छोप दृश्य अदृश्य रूपाने प्रेरणा देऊन, शक्ती देऊन, कोणाच्या पाठीमागे उभं राहून, कुणाला अधिष्ठान रूपाने, कुणाला नकळत प्रेरणा देऊन, त्याला माहिती नाही येण्याला की बा आपल्या पाठीची कोणीतरी चांगली शक्ती आहे, पण तो सत्कर्म करत असतो. अशा अन्य रूपाने शेवटी आपला हा जो दत्त मार्ग आहे, या मार्गातल्या थोड्या मोठ्यांनी ही जी एक उज्ज्वल परंपरा तयार केलेली आहे, ह्या परंपरेपर्यंत मी आलो. आणि मग तुम्हाला मी इतकं झाल्यानंतर मग महाराजांचं कार्य, त्याची विशालता, विविधता, सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यांच्या त्या प्रेरणेतून, त्या कार्यातून त्यांनी शिकवलेल्या एका विशिष्ट माध्यमाद्वारा तो स्वामी सेवेचा मार्ग, आध्यात्मिक सेवेचा मार्ग, त्याची प्रस्तावना तुम्हाला मी 2 दिवस केली. आणि नंतर मग 3ऱ्या दिवसापासून मी तुमच्या पुढे एक विषयाबद्दल मार्गदर्शन करायला लागलो.